मला म्हणते ती व्लॉग वगैरे तुमचं मस्त असते म्हणले, जे काय तुम्ही मागचेला ते तुमचं सगळं पूर्ण होईल. साऊथ हिरो दिसतंय म्हणलं. आणि ते दुसरा मेरे सीने में बहुत दर्द हो रहा है इधर. ही पुढे म्हणते स्माइल द्या, हा पण आपण स्माइल द्यायची. आम्ही लडकी बेडकी कोई भाव नाही देते. नमस्कार मंडळी. तरी आज आम्ही विषय असा आहे आजचा. आज आम्ही चाललो एका ठिकाणी म्हणजे विषय असा आहे की गणपती. तरी भाऊला आम्ही गाडी घेतलेली I-20 आहे नाही भाऊ. होय होय हा होय. गाडीची कंडिशन अशी फुल टॉप कंडिशन आहे. आणि आज खास राईड साठी आम्ही आलेलो आहे. आणि काम पण आहे आमचं आणि मंदिरात दर्शन पण घ्यायचं आहे. गाडी कशी चालते बघायसाठी खास आवले. कंडिशन आहे का नाही, कंडिशन करायची आहे गाडीला. करायचे. आणि खास विषय काय झाला माहिती आहे भाऊ. हा काल युवराय भाऊचे आपले थांबलेलं नाही मी ह्याच्यात. तिथं आपलं फॅन्स भेटले, सबस्क्रायबर. बर बर मला म्हणते ती व्लॉग वगैरे तुमचं मस्त असते म्हणले बर कार्यक्रम. बर. आणि त्यातला एक युपीज होता हो. काय ते युपीज आहे? तुझं तो काय शूटर ते श्री हर्षा युपीज आहे की म्हटला तुमचा ऍक्शन एवढं म्हणला एक नंबर असेल म्हणला. काय विषय नाही म्हणला. तुम्ही तर मला म्हणला तो तुम्ही काय ते आपलं साऊथ हिरो दिसताय म्हणला. आणि ते दुसरा आहे तो विलनच आहे म्हणला. काय विषय नाही. ते मस्त ते मस्त विलनच केलंय मला डायरेक्ट. नाही ना विलनच आहे म्हणला. काय विषयच नाही म्हणला. तुमची जोडी म्हणला जोरात दिसते म्हणला. भोकालच मच्छते म्हणते जायला काही भोकालच कर देंगे म्हणते. आपके वीडियो अच्छे रहते हैं मतलब एक्शन वीडियो आपके रहते हैं ना जो इंस्टा पे मैं देखता हूँ वो अच्छे रहते हैं. मैं हर बार आपका एक्साइटमेंट रहता म्हणला व्हिडिओला बघण्यासाठी. म्हणलं असून म्हणलं सबस्क्राईब केलं. नाही 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 असा रिव्ह्यू दाखवले रे आपल्या सबस्क्रायबर्स साठी. म्हणजे हळूहळू आम्ही पण काय का असे ना मुंगीचे चालन का असे ना की माणसाने आम्ही ओळखण्यात यायला लागलोय. हाय नाही बाबा. आणि म्हणजे माहिती जरा माहिती व्हायला लागली बाबा ही पण व्हिडिओ बनवते ती, ब्लॉग करते ती, ट्रॅव्हलिंग करते ती, असा विषय. बाकी काय नाही विषय हो. कारण कसं आहे आपल्या सबस्क्रायबरना म्हणजे सांगितलं पाहिजे आहे की नाही काय गोष्टी माहिती पाहिजे हो. तर फायनली आम्ही आता आलेलो आहे इथं मंदिराच्या गणपती मंदिराच्या मूर्तीपाशी. आणि पार्किंगला गाडी लावून आता आम्ही चाललेलो आहे सगळी. तुम्ही बघू शकताय. आणि जगातील सर्वात मोठी गणपतीची मूर्ती आपल्या टॉप संभापूर मध्ये इथं स्थापन केलेली आहे. आणि तिचं वैशिष्ट्य मी तुम्हाला वर गेल्यानंतर सांगणार आहे काय विशिष्ट काय कधी स्थापन झाली काय सगळं वगैरे. आणि पार्किंग करा. चार्जेस आहेत का पार्किंग चार्जेस आहेत का? नाही पार्किंग वगैरे चार्जेस काय नाही चार्जेस आहे. आणि इकडे बघू शकता गंधर्व पार्क पाठीमागं आमच्या. चला दमू नका भाऊ जायचं आपल्याला फास्ट. तरी आम्ही लांब असा गणपती खास म्हणजे एवढा मूर्ती सोबत आमचं जवळ येईल तसं डोळ्यानं पाणी भरते अक्षरशः. विशाल काय असं वाटतो गणपती. आणि जसं जवळ येईल तसं एवढं असं अट्रॅक्शन होतं या आतमध्ये. असं छोटस मंदिर पण आहे आणि छोटीशी मूर्ती पण इथं अशी आहे. आणि ते पण पितळाची का तांब्याची मूर्ती आहे. बघू शकता छान असं मंदिर सगळं. नवीन भाऊ त्यांनी पण दर्शन घेतलं, मी पण आधीच घेतलेलं आहे त्यामुळे काय विषय नाही. आणि इकडे बजरंग बलीची पण अशी खूप छान अशी मूर्ती आहे. बघू शकतो मी एक नंबर अशी मूर्ती कलाकृती केलेली आहे यांनी. तर तुम्ही बघू शकताय अक्षय भाऊ गणपतीच्या मूर्तीचे माहिती घेत आहेत. तर मंदिराच्या साईडला असं चिन्मय महाराजांचं मठ आहे. आणि असं खूप छान अशी त्यांची मूर्ती आहे. बघू शकता अशी मूर्ती कलाकृती जी एकच नंबर अशी आहे. आणि ह्या साईडला त्यांच्याबद्दल सर्व अशी माहिती लिहिलेली आहे चिन्मय महाराजांची. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे ऑलरेडी इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये पण आहे. ऑल लँग्वेज इज अवेलेबल टू बायोग्राफी इन चिन्मय महाराज. आणि आम्ही आता एका स्टोअरवरती गेलो. मग साईडला असं स्टोअर आहे चिन्मय ट्रस्ट स्टोअर आहे. त्यातल्या त्या महाराजांनी म्हणजे स्वामींनी मला अशी छानशी अशी माहिती सांगितलेली आहे. आणि तुम्हाला पण मी शेअर करणार आहे ती माहिती बाहेर गेल्यानंतर. आणि छानशा असे म्हणजे ट्रस्ट वगैरे शाळा वगैरे पण चालवतात अशा आहे. आणि त्याबद्दल खूपच छान अशी माहिती सांगितलेली आहे त्यांनी. आणि कधी स्थापन झाली काय विषय सगळा तर तुम्हाला मी बाहेर गेल्यानंतर सांगतो जरा. आता इथं जास्त करून मोबाईल चालत नाही त्यामुळे थोडक्यात माहिती सांगते. होय. तरी मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की मूर्ती बघू शकतो तुम्ही
विशाल काय मूर्ती अशी मूर्ती आहे. आणि मूर्तीचं वजन लगभग 800 टन असं मूर्तीचं वजन आहे. सिमेंट मध्ये केलेली मूर्ती. आणि सिमेंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये मध्ये मूर्ती बनवलेली आहे. कर्नाटकमधून 50 कारागीर बोलवलेलं. शिंपी म्हणून गाव आहे कर्नाटकमध्ये, त्यातनं 50 कारागिरांनी ह्या मूर्ती असं छान बनवलेली आहे. आणि मूर्तीची हाईट किमान कमी 85 फूट अशी मूर्तीची हाईट आहे. त्या मूर्तीची हाईट अशी आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे की चिन्मय ट्रस्ट म्हणून चिन्मय महाराज आहे ते, आणि त्या महाराजांनी ठरवलं होतं की ही मूर्ती स्थापन करायची. तर त्याने डोंगर घेतलेला वाटतं इथं असा 8 एकरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मोठी मूर्ती बनवायचं असं त्यांच्या डोक्यात होतं. आणि विशेष काय झाला, डोंगर घेतलेला त्यांनी इथं 8 एकर. 8 एकर डोंगरात पाणी वगैरे नव्हतं वरतं. मग ह्यांनी संकल्प केला की मूर्ती बनवायच्या टायमाला गणपती बाप्पा त्यांच्या आशीर्वाद पाणी इथं आणतेली. ह्या विश्वासाने त्यांनी मूर्ती बांधायला घेतलेली. आणि पाणी त्यांनी कोल्हापुरामध्ये जाऊन, इथनं 12 किलोमीटर कोल्हापूर आहे, तिथनं कोल्हापुरामध्ये जाऊन पाणी आणत होतं तिथं मूर्तीसाठी. तरी पण मूर्ती पाणी बनवण्यासाठी. कमी पडत आणि होतं. झाडं झुडपं बघताय, झुडपासाठी त्यांनी मडक्याने पाणी असं घातलेलं आहे त्यात. आणि त्यामुळं गणपती बाप्पांनी त्यांना आशीर्वाद असा दिला की त्यांच्या स्वप्नातून सांगितले की बाबा तिथं हिर आहे काय. आणि आसपास गाव लोकांनी 3-4 हजार माणसाने या चिन्मय महाराजांना सांगितले की तिथं कुठं पाणी नाही आहे, बोर 400 फूट खाली बोर मारले फेल जाते ते बोर, तिथं पाणी नाही म्हणून त्यांना सांगितलेलं. तर ही म्हणली माझा बाप्पांच्यावर विश्वास आहे, बाप्पांचा विश्वास असल्यामुळं काय पण होईल म्हणली, पाणी कुठं ना कुठं तर पाणी अवेलेबल होईल असं आहे. मग चिन्मय महाराजांच्या स्वप्नात बाप्पा आले, त्यांनी सांगितलं म्हणजे ह्या ठिकाणी असं पाणी लागेल तिथे हिर मारा. मग त्यांनी माणसांना सांगितलं, जनतेला सांगितलं बाबा अशा ठिकाणी पाणी आहे. मग जनतेना खोयात काढायला लागलेली महाराजांना, चिन्मय महाराजांना. त्यांनी पण स्वतः त्यांनी जाऊन काम चालू केलं. त्यानंतर पाणी लागल्यानंतर मग गावकऱ्यांना पण विश्वास पटला या गोष्टीचा. गावकऱ्यांना विश्वास पटल्यानंतर गावकरी पण त्यांना मदत करायला लागल्यानंतर विहीर अशी खूप छान अशी मोठी विहीर अशी झाली गोड पाण्याची. त्यानंतर परत ना गाववाल्यांना पण प्याचं पाणी नव्हतं, त्यांना प्याच्या पाण्याची पण सोय झाली चांगली अशी. आणि त्यामुळं ह्या गणपती नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो. आणि सगळ्यात मोठा गणपती ऑल युनिव्हर्समध्ये सगळ्यात मोठा गणपती पण म्हणून ओळखला जातो, आणि सगळ्यात वजनदार गणपती म्हणून ओळखला जातो. या 3 गोष्टीसाठी. आणि नवसाला पावणार असा गणपती. आम्हाला खूप काय असा अनुभव सांगितले, ते अनुभव सांगाय म्हटले तर व्लॉग लय मोठा होईल. आणि नवसाचा गणपती तर जे तुम्ही मागल मग तुम्हाला तुमची काय संकट नसेल, संकट मोचन असा गणपती बाप्पा आहे आपला. त्यामुळे काय विषय नाही. आणि जे तुम्ही इथून जे काय तुम्ही मागचेला ते तुमचं सगळं पूर्ण होईल. तर असं त्या स्वामींनी विश्वास दिला आम्हाला. आणि मी पण काय असेल ते थोडंफार मागितलेलं आहे बाप्पासनी. आणि काय असेल ती पुढची माहिती बाबा सांगतील, बाबा सांगा. आता कसं आहे, इथं आसपासची 2-3 गाव आहेत, त्या दोन्ही पण गावांना पाणी या विहिरीतनंच भेटतंय, बाकी कुठेही पाणी नाही. तर ती लोक इथनं एवढ्या लांबनं पाणी घेऊन जातात. 2 गाव आहेत इथं, काहीतरी 4-5 हजार लोकांचं गाव आहे इथं शेजारी. इकडल्या साईडला एक आहे, इकडल्या साईडला एक आहे. तर पाणी या विहिरीतनंच घेऊन जातात लोक अजूनपर्यंत किती. आणि ही मूर्ती 2001 ला म्हणजे प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रदर्शन म्हणजे दाखवण्यात आले, दर्शनासाठी ओपन केलेले, दर्शनासाठी ओपन केलेले आहे. 70 म्हणजे त्या स्वामींनी मला सांगितलं 75 इयर्स म्हणजे 75 वर्षापाठीमागची हा सगळी गोष्टी आहे त्या. आणि 75 वर्षापाठी म्हणजे 75 वर्ष होऊन गेल्या गोष्टीसाठी मूर्ती स्थापन होऊन, असा विषय सगळा. रेणुभाऊ आमचं गडबड करायला कारण की रील्स करायला आहे, त्यामुळे रेणुभाऊ गडबड करून रसून बसले बघा आता बाकड्यावर जाऊन. आणि विषय काय आहे, थोडीफार माहिती घेत होतो मी, आणि त्यामुळे जरा रेणुभाऊ कौन सी रील करणे है अभी? हाय विनोद देवकय, रील कौन सी करणे है अभी? एक विलन से ऐसी कौन सी रील लाते हो? एक विलन वाईट स्माइल. ती पुरगी म्हणते स्माइल द्या, हा पण आपण स्माइल द्यायची असं तेच करायचं. असं का बरं? हा तसंच आहे, हे तसंच आहे रील्स. स्माइल आपण पैसे देतो सांगा तिला. होय. बरं नाश्ता कुठं करायला सांगा. नाश्ता काय करूया, मायामध्ये जेवायला जाऊया. आपलं हे हॉटेल कुठलं बरं? हॉटेलला आज आपण फुकटला एवढं लागला जेवायला जायचं कोण असतं हायवेला. तसं नाही, आपल्या ह्याला जाऊया की रेणुबा जेवाय कुठं जायचं आपण? सॉरी नाश्ता करायला जायचं आहे. आता त्या मंदिरात आला 7-12 चालायची का भंडाऱ्यात जायचं कुठल्या फुकट लावड्याच्या? होय, भंडारा कुठं आहे का आसपास? लग्न वगैरे फुकट लावड्याची येऊन एक चला चला चला. लय पैसे आपला खर्च झाले या महिन्यात आता, आहे ना? आकाश भाऊ क्या हुआ है? अभी मेरे सीने में बहुत दर्द हो रहा है. इधर मैं देखता हूँ सब लोग कपल लेके आए इधर. हाँ
लड़के और लड़के सब कपल आए और मेरे साथ सभी लोग लौंडे ही रहते हैं अभी। आपको मैंने मेरे पिछले व्लॉग में बताया था, हमें लड़की बेड़की कोई भाव नहीं देती, इस वजह से हमें अभी ऐसे अभी क्या बताओ आपको है नहीं दिसते ये क्या करते मालूम है क्या? लोडी करते? छुपके छुपके एक फॉरेनर सांगते की एक फॉरेनर आता आम्हाला गाठ पडली ती इंग्लिश मध्ये काय म्हणलं माहिती भाऊला भाऊजी म्हणजे सो म्हणजे इंग्लिश मध्ये म्हणले सो बीएड म्हणजे बीएड मध्ये दाढी बीएड इज गुड आणि पर्सनॅलिटी इज हॉट म्हणजे पर्सनॅलिटीची एक नंबर अशी ती गरम आहे, पर्सनॅलिटी गरम आहे. गरम आहे त्यामुळे विनोद भाऊ गार करा. लगेच फ्रेश होऊन आले आपलं लगेच होय ना. पर्सनॅलिटी व्हेरी गुड व्हेरी नाईस असे ती इंग्लिश बाई म्हणली आहे नासनी आणि मला बघितलं त्यांनी तोंडच फिरवलं काय सांगायचं आहे ना. बीएड नाही तरी स्वामींनी सांगितलं होते वृद्धाश्रम म्हणजे आश्रम माणसांसाठी राहण्यासाठी यांनी उत्तम अशी सोय केली 42 रूमा आणि मोफत म्हणजे जे पर्यटनला येतील त्यांना राहायची सोय त्यांची बाबा पूजा असेल तिथं गणपती पूजा जर त्यांना घालायची असेल ते काय हातातच दिले माया कंगवाड्या त्यांना जर पूजा घालायची असेल तर त्यांना राहण्याची पण सोय अशी यांनी केलेली उत्तम अशी तुम्ही बघू शकता गेस्ट हाऊस असं. आणि त्यांचं चिन्मय ट्रस्टच्या सगळ्यात मेन मुद्दा चिन्मय ट्रस्ट तुम्हाला सांगायला राहिलं यांच्या 142 शाळा आणि 43 कॉलेजेस आणि उत्तर प्रदेश यूपी बिहार आणि आपलं हिमाचल प्रदेश ह्या साईडला त्यांनी एक ट्रस्ट चालू केली आहे म्हणजे कसं महिलांसाठी पीडित महिलांसाठी पण ट्रस्ट चालू खूप काय असं म्हणजे जास्त मग प्रसारले यांचा पसरवला आहे. त्यामुळं सांगाल तेवढं कमी त्यांचं असं गणपतीच्या आशीर्वादाने पूर्ण भारतभर यांनी कॅप्चर केलं यांच्या ट्रस्टनुसार. आणि ट्रस्ट ह्यांनी काय पैसे वगैरे असं काही सकट घेत नाहीत ह्यांनी काय असेल स्वतःच्या हिमतीनुसार म्हणा कोणी दानपान केलं असलं तर त्यांच्या जीवा म्हणा असे. तर आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता घरी जायचं टायमिंग आमचं झालेलं आहे तसं तरी नाश्ता वगैरे जेवण पाणी आणि काय जे करणार आहे आम्ही थोडंफार आहे नाही ना भाऊ. गाडी आमच्याकडे पार्क आहे अशी मोठी. फायनली अशी टूर झालेली आहे आमची आणि जगातील सगळ्यात मोठा गणपतीची मूर्ती तुम्हाला दाखवली आहे व्लॉग मार्गे माझ्या म्हणजे व्हिडिओ मार्गे. आणि असंच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असलेले इंटरेस्टिंग ट्रॅव्हलिंग माझं तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.